नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज एक ऐतिहासिक दिवस आहे आणि हा दिवस कदाचित महाराष्ट्राचा इतिहास बदलून टाकू शकतो. महाराष्ट्राचाच नाही, त्या निमित्ताने येणाऱ्या काळात देशाचा इतिहास सुद्धा बदलू शकतो. या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जानकर यांनी भारतीय जनता पक्षाचे एक उर्मट उमेदवार आहेत राम सातपुते यांचा पराभव केला. पण तरीही ज्यावेळेला मतदानाच्या आकडेवारी बूथ वाईज पहिल्यांदा वेबसाईटवरती इलेक्शन कमिशनने टाकली आणि आता ती वेबसाईट त्यांनी बंद करून टाकली, ते ॲपही बंद करून टाकलं वगैरे. पण तरीसुद्धा ज्यावेळेला लोकांनी चेक केलं की हे मतदान काय झालंय, तेव्हा माळशिरस विधानसभा मतदारसंघातल्या मार्कडवाडी या गावामध्ये जे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांना अत्यंत धक्का बसला. कारण त्यांच्या गावामध्ये भारतीय जनता पक्षाचे पराभूत उमेदवार राम सातपुते यांना 200 पेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्या गावानी आपापसात पूर्णपणे हा निर्णय घेतला होता की हे गाव, आणि असं ग्रामीण महाराष्ट्रात होतं, संपूर्ण गावांनी हा निर्णय घेतलेला होता की आपण सगळ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जानकर, उत्तम जानकर, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे, यांना पाठिंबा द्यायचा, यांच्याच बाजूनी मतदान करायचं. आता त्या गावामध्ये 2000च्या आसपास मतदार आहेत आणि 1900 जणांनी मतदान केलं. आता 1900 मतदान झाल्यानंतर गावकऱ्यांना माहिती आहे ना, 1900 ही काही फार मोठी संख्या नाही आहे. म्हणजे महानगरपालिकांमधले वॉर्ड हे त्याच्यापेक्षा 4-4, 5-5 पट मोठे असतात. या इतक्या छोट्या गावात म्हणजे 1900 मतदार झालं, याचा अर्थ आपण असं समजू एक 300-400 घरांमध्ये मतदान झालं. आता त्या 300-400 घरांच्या गावामध्ये त्यांना हे लक्षात आलं की अरे, आपण तर मतदान नाही केलेलं भारतीय जनता पक्षाला, आणि इथं आघाडी कशी काय मिळाली भाजपच्या उमेदवाराला. म्हणून त्यांनी पहिल्यांदा रीतसर ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि कारण जिल्हाधिकारी हा निवडणूक अधिकारी असतो, त्यामुळे जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला रीतसर अर्ज केला की आमच्या गावापुरतं एकदा बॅलेट पेपरवरती, मतपत्रिकेवरती मतदान घ्या, जेणेकरून काय गोंधळ झालेला आहे हे समजेल. त्याला जिल्हा प्रशासनाने नकार दिला की ही निवडणूक प्रक्रिया संपलेली आहे आणि निकाल जाहीर झालेले आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारची कुठलीही प्रक्रिया राबवण्याचं काही कारण नाही आणि असं करणं हे बेकायदेशीर आहे. आता हे झाल्यानंतर या नागरिकांनी तिथल्या गावातल्या जन आंदोलन केलं आणि 5 डिसेंबरपर्यंत पोलिसांनी तिथं जमावबंदी लागू केली. त्यांनी पहिल्यांदाच जाहीर केलं होतं की 3 तारखेला आम्ही ग्रामस्थ हे मतपत्रिकेवर मतदान करू. गावानी लोकवर्गणी गोळा केली. लोकवर्गणीतून त्यांनी मतपत्रिका, उमेदवाराचं नाव, फोटो, चिन्ह भिन्न सगळं छापलं. मांडव एका मोकळ्या जागेवरती उभा केला आणि त्या ठिकाणी सगळं गाव मतदानाला येईल, मतदान करेल. गावामध्ये बॅनर्स लावले की मतदानाला या, मतदान करा, यासाठीच आहे. आता याच्याबद्दल पोलिसांनी तिथं कर्फ्यू लावला. नुसता बंदोबस्त लावला नाही, कर्फ्यू, संचारबंदी लागू केली की 3-4 जणांपेक्षा जास्त जमावबंदीचा आदेश असल्यामुळे कोणी दिसलं तर त्याच्यावरती ताबडतोब कारवाई होईल. गावातल्या नागरिकांना नोटीसच द्यायला सुरुवात केली. प्रशासन, म्हणजे यातला एक भाग हा आहे की प्रशासन ही कारवाई करत नाही, म्हणजे प्रशासन ही प्रक्रिया राबवत नाहीये, नागरिक त्यांच्या समाधानासाठी म्हणून राबवत आहे. प्रॉब्लेम काय आहे? प्रशासनाला प्रॉब्लेम काय आहे? आणि हा जमावबंदीचा आदेश कोणी लागू केला? आदेश दिला कोणी? महाराष्ट्राला गृहमंत्री आहे? महाराष्ट्राला मुख्यमंत्री आहे? नाही. काळजीवाहू सरकार आणि काळजीवाहू मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे प्रकार संविधानात नाही. 1 डिसेंबर 2019ला राज्यपालांनी विधानसभेचं अधिवेशन बोलावलं होतं आणि राज्यपालांनी पहिलं अभिभाषण त्यांचं केलं. भारताच्या संविधानाप्रमाणे पहिली विधानसभेची बैठक जेव्हा झाली त्याला एक्झॅक्टली 5 वर्ष पूर्ण झाली होतात. तोपर्यंत त्या आधीच्या सरकारचं अस्तित्व आहे. मग ते काळजीवाहू म्हणा, नाही तर आणखीन काही निष्काळजी म्हणा. पण 1 डिसेंबर 2024ला त्या काळजीवाहू किंवा निष्काळजी असलेल्या सरकारची सुद्धा मुदत संपली. 1 डिसेंबर पासून संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे महाराष्ट्रात सरकार नाही, एकही मुख्यमंत्री नाही, एकही
उपमुख्यमंत्री नाही, गृहमंत्री नाही, काहीच नाही. त्या ठिकाणी कर्फ्यू लावला. कर्फ्यू काय, ते दंगलखोर आहेत, ते तिथं शांतपणाने जाऊन मतदान करणार. प्रॉब्लेम काय आहे प्रशासनाला, घाबरगुंडी का उडाली आहे या सगळ्या याच्यात. आणि हे झाल्यानंतर मग आता त्या गावातले नागरिक या तयारीमध्ये आले की कर्फ्यू लावताय तुम्ही, हरकत नाही, या बॅलेटसाठी आम्ही आता बुलेट घ्यायला तयार आहोत, बॅलेटसाठी बुलेट घ्यायला तयार आहोत. पण आमच्या गावामध्ये जी प्रक्रिया झाली ती पारदर्शकच व्हायला हवी होती, ती नाही झालेली. हे याच्यामध्ये काहीतरी फेरफार झालेले आहेत. त्या ठिकाणी तिथले आता निवडून आलेले आमदार उत्तम जानकर हे तिथं जाऊन भेटले, ग्रामस्थांची त्यांनी त्यानंतर चर्चा केली. ग्रामस्थांनी प्रशासनालाही कबूल केलं की आम्ही तुम्हाला संपूर्ण सहकार्य करतोय, आम्ही काहीही याच्यामध्ये गडबड गोंधळ या ठिकाणी होणार नाही. असं करून सुद्धा जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही लाठीचार्ज करून गोळीबार करू आणि नागरिकांना नोटिसेस प्रशासन बजावतं, कोणत्या कायद्याखाली नोटीस बजावताय? एक कलम सांगा असं की नागरिकांनी ठरवलं, सोसायट्या त्यांचे चेअरमन मतदान करून निवडतात. अनेक इमारतींमध्ये असं मतदान होतं आणि त्यांचा चेअरमन निवडला जातो, त्यांची कार्यकारिणी निवडली जाते. अनेक मंडळांचे अध्यक्ष त्यांच्या निवडणुका होतात, ते निवडून येतात. यात गावकरी जर त्यांच्यापुरती ही प्रक्रिया त्यांच्या समाधानासाठी म्हणून राबवत आहेत, तर प्रशासनाची घाबरगुंडी का उडाली आहे? का घाबरतंय प्रशासन? ईव्हीएम मधला घोटाळा समोर येईल याची भीती वाटते? अशी भीती वाटत असेल तर लाजा बाळगा, शरम बाळगा, शरम बाळगा. चुल्लू भर पाणी में डूब मरो अशी अवस्था आहे मग या प्रशासनाची. आणि हे असं होत असेल तर माझं तर असं म्हणणं आहे की महाराष्ट्रभर, पूर्ण राज्यभर हा पॅटर्न, मार्केटवाडीचा पॅटर्न हा राबवला गेला पाहिजे. राज्यभर हा पॅटर्न राबवला गेला पाहिजे. राज्यात, गावागावात, शहरात, गल्ली गल्लीत अशा पद्धतीने पुन्हा एकदा बॅलेटवर मतदान झालं पाहिजे. हाच आंदोलनाचा एक भाग असेल. ज्या वेळेला ॲडॉल्फ हिटलर आणि मुसोलिनी हे या देशावरती, जगावरती त्यांची फॅशिझम लादू पाहत होते, त्यावेळेला छोट्या छोट्या देशांमध्ये, फ्रान्समध्ये, इतर राष्ट्रांमध्ये रेझिस्टन्सची मुवमेंट, विरोधाची मुवमेंट, चळवळ ही उभी राहिली. आणि कशी राहिली? एक पांढरं गुलाबाचं फूल एकाने दुसऱ्याच्या हातात द्यायचं. याचा अर्थ एवढाच होता की या रेझिस्टन्सच्या मुवमेंटमध्ये, या विरोधाच्या मुवमेंटमध्ये तू सामील आहेस, आणि त्यांनी स्वीकारलं की त्याचा अर्थ तो याच्या विरोधात सामील आहे. अशा जगाच्या इतिहासामध्ये अशा मुवमेंट झालेल्या आहेत, अशा चळवळी झालेल्या आहेत. हा जो पॅटर्न आहे, हा माळशिरसमध्ये, मार्कडवाडीमध्ये जो होतोय, हा मार्कडवाडीचा पॅटर्न महाराष्ट्राचा पॅटर्न बनला पाहिजे. आणि हा जर बनला तर महाराष्ट्राचा इतिहास बदलेल, यात काही शंका नाही. लाजे काजेस्तोवर हा संपूर्ण या गोष्टीचा नैतिक दबाव जो नागरिक, या देशाच्या संविधानाने या देशाच्या नागरिकाला सार्वभौम बनवलंय. हे सगळं प्रशासन आपण देत असलेल्या करातून पगार घेतं. या निवडणूक आयोगाचं उत्तरदायित्व हे मुख्यमंत्र्यांना नाही, सरकारला नाही, मतदारासाठी आहे. मतदाराच्या टॅक्समधून त्यांचा पगार होतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने सुद्धा उन्मत्त होण्याचा प्रकार करू नये. नागरिकांनी जरूर हा पॅटर्न देशभर राबवावा. महाराष्ट्राने तर हे उदाहरण सेट करून द्यायला पाहिजे. महाराष्ट्राची ती परंपरा आहे. आपण जर आदर्श सांगत असलो छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा, तर हा पॅटर्न महाराष्ट्राने घालून दिला पाहिजे. आणि हे जे आता आपल्या उरावर नाचू पाहतायत, एक अत्यंत संशयास्पद असलेल्या प्रक्रियेद्वारे, त्यांना हा दणका दिलाच पाहिजे. आणि हा नुसता दणका द्यायचा नाही. यांच्यापासून तर मी कोविडच्या काळामध्ये आपण करत होतो ना सोशल डिस्टन्सिंग, या भाजप आणि संघवाल्यांपासून सोशल डिस्टन्सिंग करायला पाहिजे. राज्यभर, देशभर संबंध नाही कुठल्याही प्रकारचा. हे जर आपण करू शकलो, हा मार्कडवाडीनी जे धैर्य दाखवलंय ते आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हे धैर्य दिसलं पाहिजे. अत्यंत मला इतकं अभिमान वाटतो मार्कडवाडीच्या नागरिकांचा आणि गावकऱ्यांचा, की ते दाखवून देत आहेत की इथं कोणी राजा नाही आहे, हे नागरिक म्हणजे प्रजा नाही आहे, ते नागरिक आहेत आणि नागरिकाचे हक्क आहेत, अधिकार आहेत, कर्तव्य आहेत आणि ते बजवायला बाहेर पडत आहेत.
सॅल्यूट आहे मार्कडवाडीच्या सगळ्याच ग्रामस्थांना. आणि हा महाराष्ट्राला सुद्धा करेन, लोटांगण घालेन महाराष्ट्रासमोर, जर महाराष्ट्राने हा पॅटर्न दाखवून दिला तर राज्यभर. EG न्यूजच्या सर्व दर्शकांना एकच विनंती की EG न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा, आणि ज्यांना लिंक शेअर कराल त्यांना हे चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा. आपल्याला या मार्कडवाडी पॅटर्नबद्दल काय वाटतं हे नक्की कॉमेंटमध्ये लिहा. धन्यवाद.